नमस्कार, वीरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपल्याला एक अत्यंत मजेशीर असा टॉपिक शिकायचा आहे। त्या टॉपिक मध्ये काय आहे की आपल्याला कलर जे असतात त्या कलरचे पण म्हणजे जे वेगवेगळे कलर आहेत ते कलरचे नाव पण आपल्याला शिकायचे आहे आणि त्याचबरोबर जे बॉक्सेस आहे आणि नंबर आहे त्याला पण आपल्याला कलर देऊन आपल्याला त्याला ओळखायचं आहे कोणत्या कलरचं आहे आणि ते त्याच्यापासून आपल्याला समजून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला मराठीत सांगणार आहे का की आपल्या सोबत बरेच खेड्यातले विद्यार्थी आपल्या सोबत जोडलेले आहेत, शहरातले पण आहे, पण आपण इंग्रजीमध्ये तर सांगतोच परंतु मराठीमध्ये जर सांगितलं तर सर्वांना समजते, कारण आपली मातृभाषा ही मराठी असल्यामुळे सर्वांना त्याचा उपयोग होतो। आता इथे क्लास कोणता आहे? आज सब्जेक्ट आहे मॅथ, क्लास आहे नर्सरी, LKG आणि UKG या विद्यार्थ्यांसाठी आज आपण क्लास घेणार आहोत। आता आज आपल्याला टॉपिक कुठला आहे हे बघा, कलर बॉक्सेस अकॉर्डिंग टू गिवन नंबर। म्हणजे काय? हे कलर म्हणजे रंग, बॉक्सेस म्हणजे बॉक्स मध्ये कलर भरायचा आहे याच्या अकॉर्डिंगच्या नुसार आणि गिवन नंबर कोणत्या ह्या नंबर नुसार कलर आपल्याला या बॉक्सेसला द्यायचे आहे। म्हणजे हा 7 नंबर आहे तर आपल्याला 7 नंबर बॉक्सेसला इथं कलर करायचा आहे। समजलंय का तुम्हाला कसं आहे? हे बघा इथं नंबर किती आहे? 6। मग इथं एका कलरनी 6 बॉक्सला कलर द्यायचा आहे। हे 1 2 3 4 5 6 असे 6 जे बॉक्स आहे त्याला काय करायचं आहे? कलर द्यायचा आहे या नंबर नुसार। तर इथे जो नंबर आहे तो तर यानुसार आता आपण जे नंबर ऍक्टिव्हिटीज आहे ती आता आपण करणार आहोत। आता तुम्ही लक्षपूर्वक सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्यायचंय म्हणजे हे तुम्हाला सोपं जाईल। सर्वात तुम्ही आता लक्ष द्या, काय म्हणलंय आपल्याला? कलर बॉक्सेस अकॉर्डिंग टू द गिवन नंबर्स। म्हणजे या ज्या आहे हे जे चक्र आहे या चक्रामध्ये कोणता नंबर आहे पहिला? तर इथे आहे 7 नंबर। ठीक आहे, हे 7 आता ह्या फर्स्ट नंबर मध्ये 7 आहे। मग आता हा कोणता कलर होता इथे? हा कलर कुठला आहे? पिंक। हा पिंक कलर होता इथे, या चक्राला कुठला कलर दिलेला होता? पिंक। आता पिंक आहे आणि त्याच्या आतमध्ये जो कलर होता हा कलर कोणता आहे? ग्रीन। तर मग हे बघा हा ग्रीन आहे, हा पिंक होता। आता आपण काय करूया माहितीये का? हा 7 नंबर आहे ना 7, तर या 7 ला आपण 7 येलो बॉक्स हे करून घेऊ। काय? येलोने करून घेऊ 7, म्हणजे तुम्हाला समजून जाईल। विराज तुला समजतंय का? विराज हे बघ इथे आहे ना 7 नंबर आहे ना, मग आपल्याला 7 बॉक्स हे करायचे। आता आपण हे कलर कुठला आहे? हा कुठला कलर आहे? मी आता कलर देतोय तो येलो। हा येलो कलर आहे। मग येलो कलरने आपल्याला म्हणजे आता तुम्हाला येलो कलर पण माहित झाला, याच्यामध्ये बॉक्स पण माहित झाला आणि इकडे जो नंबर आहे तो पण माहित झाला, बरोबर आहे की नाही? किती झाले? 4, हे आहे 5। याला नंबर ऍक्टिव्हिटी पण म्हणतात, हा लक्षात ठेवायचं, नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी 1 2 3 4 5 आणि 6 आणि इथे 7। आपल्याला फक्त इकडे जो नंबर दिला आहे याच्यामध्ये या चक्रामध्ये तोच तेवढेच बॉक्स आपल्याला काय करायचे? त्याला कलर करायचा आहे। आता तुम्हाला माहित झालं ना याच्यामध्ये पिंक कलर होता बाहेरून, त्याच्यानंतर आतमध्ये ग्रीन कलर होता आणि आपण कोणता कलर दिला? येलो। ठीक आहे, तुम्हाला कलर माहित झाले। आता दुसऱ्या याच्यात मध्ये बघा इथे पिंक कलर आहे बाहेरच्या एरियात, आतमध्ये हा थोडा ग्रीन कलर आहे आणि आता आपण काय करूया? आता आपण घेऊया हा थोडा ब्ल्यू आहे थोडा, तर या ब्ल्यूने आपण 6 बॉक्स करून घेऊया। हा ब्ल्यू कलरने काय करूया? 6 बॉक्स करून घेऊया। का करूया? इथं किती नंबर दिलेला आहे? 6, त्यामुळे हे 6 बॉक्स करून घ्यायचे। हे झाले 3, नंतर आहे 4, नंतर आहे 5 आणि नंतर आहे 6। समजला का तुम्हाला? हे असे कलर द्यायचे। ठीक आहे, आता बघा परत खाली कोणता आहे? बाहेरून
कोणता कलर आहे बाहेरून? पिंक. पिंक कलर. बरोबर आहे. आतमध्ये कोणता आहे? ग्रीन. हा ग्रीन आहे. तर आपण याला काय करूया, बॉक्सेसला नंबर कोणता आहे? 5. इथे किती होता? 7. इथे 6. इथे किती आहे? 5. तर हे बॉक्सेसला किती बॉक्सेस करायचे मग आता? 5 बॉक्सेस करायचे. तर व्हाईट नाही करू आपण. आता याला व्हाईट कलरने हे पूर्ण बॉक्सेस कलर देऊन घेऊया. आता सेकंड नंबर, सेकंड, then थर्ड नंबर. याला व्यवस्थित कलरिंग करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित दिसते तो. बरोबर आहे. आता आपण फोर्थ वर कडे चालू. फोर्थ. आपल्याला किती बॉक्स करायचे इथे? 5. हे बघा झाले 5 बॉक्स. इथे किती नंबर दिला होता? 5. मग 1 2 3 4 5. बरोबर. आता खाली किती नंबर आहे? 8 नंबर. तर मग 8 नंबर आपण काय करू? येलोनी आपण हे करून घेऊ. हा झाला 1. तुम्हाला समजलं नाही कसं करायचं? आता तुम्हाला नंबरचं म्हणजे हा जो नंबर असतो हा आपल्या गाड्यांना पण वेगवेगळ्या कलरनी दिला जातो. बरं, हे पण ध्यानात ठेवायचं. आता हा 8 नंबर आहे ना, तर 8 नंबरला आपण आता काय करायचंय? सगळे बॉक्सेसला 8 बॉक्सेसला करून घ्यायचंय. हा झाला 3. त्याच्यानंतर हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8. आपल्याला किती करायचे? 8. बरोबर. समजलं तुम्हाला? आपण घेतलं 8 पर्यंत. आता इथं 7 ला केलं की नाही आपण मोजू. आता एक साइड आपण पूर्ण मोजूया. किती आपल्याला काय करायचं होतं? या बॉक्सेस मध्ये कलर द्यायचा होता. कशाच्या नुसार? या नंबर नुसार. मग हे नंबर किती होता? 7. 1 2 3 4 5 6 7. बरोबर. त्यानंतर दुसरा नंबर किती होता? 6. 1 2 3 4 5 6. बरोबर. लक्षात आलं तुमच्या? नंतर 5 होता. 1 2 3 4 5. नंतर किती होता? 8. 1 2 3 4 5 6 7 8. एवढं समजलं तुम्हाला? 1 चा 8. आता आपण दुसऱ्या साईडला बघूया. इथं किती नंबर आहे? 3. आता 3 नंबर आपण काय करूया? हा कोणता कलर आहे? पिंक. पिंक कलर. मग किती बॉक्स करायचे आपल्याला? किती नंबर दिलेला आहे इथे? 3. मग 3 बॉक्सेस करायचे. हा झाला 1, हा 2 आणि हा 3. 3 बॉक्सेस. याला काय म्हणायचं? नंबर ऍक्टिव्हिटी पण म्हणायचा. लक्षात राहू द्या. आता पुढचा नंबर कोणता आहे? 1. तर 1 मध्ये आपण काय, आपल्याला बॉक्स किती करायचे आहे? कलर 1. आपण इथे व्हाईटनी करून घेऊ. म्हणजे याच्यातून तुम्हाला काय होईल? कलरचे नाव पण लक्षात राहतील आणि तुम्हाला या रंगानुसार लवकरात लवकर तुम्हाला काय नंबर्स पण लवकर आठवतील. बरोबर आहे की नाही? आता पुढचा नंबर कोणता आहे? 7 नंबरचा 4. आता 4 ला आपण काय करूया? हा ब्ल्यू कलर आहे. ब्ल्यू कलरने आपण काय करू? चॉकच्या याने देऊन घेऊया. हा फिकट ब्ल्यू कलर आहे. 2. हा झाला 3 आणि हा झाला 4. हा झाला 4. समजलं? किती नंबर झाले? 1 2 3 4. आता खाली कोणता नंबर आहे? 2. मग आपण येलोनी परत त्याला काय करू? हे झाला 1 आणि हा झाला 2. तुम्हाला समजलं का? काय होतं? आपल्याला या बॉक्सेसला कलर करायचे होते कशानुसार? या नंबर नुसार. बरोबर. इथं किती नंबर होता? 7. मग आपण 7 केलं बघा. 1 2 3 4 5 6 7. दुसरा नंबर कोणता होता? 6. 1 2 3 4 5 6. तिसरा कोणता होता? 5. 1 2 3 4 5.
नंतर होता 8 1 2 3 4 5 6 7 8. नंतर कोणता नंबर होता 3 1 2 3. नंतर कोणता होता 1च होता, मग 1च बॉक्सला आपण केलं बरोबर. नंतर कोणता नंबर होता 4 1 2 3 4. नंतर कोणता नंबर होता 2, मग आपण 2 ला काय केलं येलोने 2 बॉक्सेस कलर केले. समजलं ना तुम्हाला. हो. आणि इंग्लिश मध्ये पण तेच आहे ना, कलर बॉक्सेस अकॉर्डिंग टू द गिवन नंबर ऍक्टिव्हिटी बरोबर. मग काय नंबर कुठला आहे हा 7, मग 7 बॉक्सेस आहे, मग त्याला कलर करायचं बरोबर आहे. असंच आता मराठीत पण तेच आहे ना, 7 नंबर आहे, मग 7 बॉक्सेसला कलर करायचं आहे. असं तुम्ही काय करायचंय आता वेगवेगळ्या तुमच्या वहीवरती असे बॉक्सेस करायचे आणि वेगवेगळ्या तुमच्या जे असतं स्केच पेन त्याने असे वेगवेगळे कलर देऊन मला आणून दाखवायचं. ठीक आहे, समजलं तुम्हाला. हो. आता हे उद्याला तुम्हाला तुमच्यासाठी होमवर्क आहे, हेच तुम्ही उद्या करायचं आणि मला आणून दाखवायचं. ठीक आहे, समजलं का. हो. आणि तुम्हाला जरी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.